भाषा बदलण्याचं काम करतात, दररोज मागणी बदलण्याचं काम करतात. जरांगे निवळ जंगल मोगली असल्यासारखं वागण्याचं काम. कारण देशात राज्यात अनेक मोठे नेते असतील, वयाचा मान करण्याचा विषय असतो आणि समाजाच्या अनेक लोकांचा सुद्धा, समाजातील राहणाऱ्या लोकांचा सुद्धा मान करायचा. जरांगे बोलताना ओबीसी एसटीच्या लोकांना खालचे म्हणतात, लायकी नाही मानतात आणि ओबीसीच्या अनेक नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करतात. त्यामुळे जरांगे मुळात जरांगेच एक जंगलातील मोगली असल्यासारखं वागण्याचं काम करतात. मराठा नेत्यांना सुद्धा त्यांनी काल 2 दिवसापूर्वी काय भाजपचे आमदार त्यांना ती काय भाषा वापरली, ही कोणती भाषा आहे? फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ही भाषा शोभते का? तुम्ही इतक्या खालच्या पातळीचं देवेंद्र फडणवीसांशी लग्न कर किंवा प्रेमविवाह कर, ही भाषा जर जरांगे वापरत असेल तर जरांगे काय आंदोलक नाही. जरांगेच्या तोंडून आता राजकारणाचा वास येतो, जरांगेच्या तोंडून राजकारणाची भाषा निघायला लागली आणि याला कोणीतरी मार्गदर्शन करत आहे आणि जरांगे कोणाच्या इशाऱ्यावर काम करण्याचं काम करत अध्यक्ष शरद पवार काय शरद पवारांना आपली मागणी असणारी आपल्या पदाची? नक्कीच माझ्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी 1993-94ला मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये मंडल आयोग लागू केला. या पवार साहेबाकडून आम्हाला अपेक्षा आहे ना. हे पवार साहेब एक पुरोगामी विचाराचे पवार साहेब आहेत, जाणते राजे आहेत, म्हणून त्यांच्या पक्षात आम्ही काम करत आहोत आणि त्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी भूमिका मांडली पाहिजे, भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आम्ही काय पवार साहेबावर टीका करत नाहीत आणि पवार साहेबावर टीका करायला आम्ही इतके मोठे नाहीत, परंतु पवार साहेब जाणते राजे म्हणून आपण ओळखले जातो आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातो, कष्टकऱ्यांचे, दलित, ओबीसीचे नेते म्हणून आपण ओळखले जातो. पवार साहेबांनी अनेक समाजातील नेत्यांना न्याय देण्याचं काम केलं असं आम्ही अनेक भाषणात सांगतो. परंतु आज पवार साहेब 1993चे पवार साहेब आणि आजचे पवार साहेब याच्यात काय बदल झाला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण पवार साहेबांच्या पक्षातील अनेक खासदार, अनेक आमदार जरांगीच्या आंदोलनाला पत्र देऊन पाठिंबा देतात आणि आमच्या आंदोलनाला येऊन भेटत सुद्धा नाहीत आणि पाठिंबा तर नंतर सोडाच. जरांगीच्या आंदोलनाला पवार आहेत असं बोललं जातं. हे बघा, सध्या मी पक्षाचं काम करत नाही. मी पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष जरी असलो तर अगोदर मला समाज आहे. माझ्या समाजाचं जर आरक्षण संपुष्टात येत असेल तर मला पक्ष करायचा काय? माझ्या समाजावर जर मोठा अन्याय होत असेल, माझ्या समाजाच्या जर पाठीत खंजीर खुपसल्या जात असेल, त्यामध्ये सर्वच पक्षातील नेते, प्रस्थापित नेते जर सहभागी असतील तर मला कुठल्या पक्षाची काही घेणं देणं नाही. अगोदर मला समाज आहे आणि समाज म्हणून मी येते आंदोलनामध्ये उतरलेलो आहे. जरांगे हे समाज म्हणून काम करत नाहीत. समाज म्हणून काम जर केलं असं ते भूमिकेवर ठाम असते. सुरुवातीला त्यांनी अनेक आंदोलनामधून त्यांची मागणी होती की ओबीसीला धक्का न लागता आम्हाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तर तेच जरांगे काही दिवसांनी ओबीसीतूनच आरक्षण हवं, ओबीसीचे समाजात राहावं अशी भूमिका घेत आहेत. म्हणजे जरांगेला कोणीतरी शिकवते आणि त्यांच्या इशाऱ्यावर जरांगे नाचण्याचं काम करतात. त्यामुळं जरांगेच्या आंदोलनाशी राजकारण्याचा मोठा सहभाग असल्याचा आम्हाला आमचा दावा आहे. फडणवीस समर्थन एकतर मी पवार साहेबांच्या पक्षाचं काम करणार आहे आणि वेळोवेळी मी फडणवीस असतील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जातीवादी, इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री म्हणून संबोधत आलो आपल्या मीडियासमोर. त्यामुळे या राज्य सरकारचा आणि फडणवीसांचा आमचा कुठलाही संबंध नाही. आयुष्यात मी फडणवीसांना कधी समोर भेटलेलं सुद्धा नाही. त्यामुळे आम्ही गरीब समाजातले आहोत. आमच्या छोट्या छोट्या समाजावर अन्याय व्हायला लागला, आम्ही त्याला वाचा फोडली पाहिजे. आम्ही समाजातील छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही